जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? तर कोण होते पहिले पोलीस महासंचालक? खालील काय ऑप्शन दिले आहेत, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, महाराष्ट्राचे पोलीस पहिले म्हणत आहे, पहिले पोलीस महासंचालक कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला कृष्णकांत पांडुरंग मेढेकर। कोण होते? कृष्णकांत पांडुरंग मेढेकर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होते? तर हा प्रश्न खूप सोपा आहे, सर्वांना माहीत असला पाहिजे हा प्रश्न। भारताचे पहिले महिला IPS अधिकारी कोण होते? तर किरण बेदी। कोण होते? किरण बेदी होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी कोण होते? इथं पोलीस अधिकारी विचारलेले आहे, तर भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी कोण होती? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला श्रीमती कमलांबा। कोण होती? श्रीमती कमलांबा ही भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पोलीस अकॅडमी संचालक पहिली महिला कोण होते? तर कोण होते? पोलीस अकॅडमी संचालक, इथं काय विचारलेलं आहे, पोलीस अकॅडमी संचालक पहिली महिला कोण होते? तर कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे अरुणा बहुगुणा। कोण होते? अरुणा बहुगुणा हे पोलीस अकॅडमीचे संचालक पहिली महिला होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? ते इथं द्विभाषिक विचारले, तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे सी मानसिंग चुंडासमा। कोण होते? मानसिंग चुंडासमा हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होते? इथं महिला विचारल्या, महिला पोलीस महासंचालक पहिले, भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, याचं उत्तर आहे कांचन चौधरी। कोण होते? कांचन चौधरी। भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होते? तर कांचन चौधरी हे होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक कोण होते? तर इथं काय विचारले, महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अध्यक्ष कोण? तुरुंग अध्यक्ष तर कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला स्वाती साठे। कोण होते? स्वाती साठे हे महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अध्यक्षक होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरिक पोलीस सल्लागार कोण होते? ते इथं काय विचारलं आहे, संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरिक सल्लागार पोलीस सल्लागार कोण होती? तर कोण होती? तर पहा, याचं उत्तर आहे किरण बेदी। संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरिक पोलीस सल्लागार कोण होती? तर किरण बेदी होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, मुंबई राज्याचे स्वतंत्र नंतरचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? ते इथं काय विचारलं आहे, मुंबई राज्याचे स्वतंत्र नंतरचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? तर कोण होते? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। पहा, याचं उत्तर आहे ए मारुतीराव कामटे। कोण होते? मारुतीराव कामटे हे मुंबई राज्याचे स्वतंत्र नंतरचे पहिले पोलीस प्रमुख होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? तर पहा, महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख विचारले आहे, तर कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे ए शिश्रू। याला कोणत्या पुस्तकामध्ये कैकेश्रू असे दिले, खुश्रू किंवा कैकेश्रू जहागीर नानावटी। कोण? खुश्रू किंवा कैकेश्रू जहागीर नानावटी हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या सालापासून अस्तित्वात आली? तर पहा, खालील काही ऑप्शन दिले आहे, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या सालापासून अस्तित्वात आली? तर 1960।
कधीपासून? 1960 पासून अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीवा आहे असे विधान कोणी केले? तर पहा, जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याचे जीवा आहे असे विधान कोणी केले? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, रॅमसे मॅकडोनल. कोणी केले? रॅमसे मॅकडोनल यांनी केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला झटका बसतो, हे उदाहरण जडत्वाचे कोणते प्रकाराचे आहे? तर पहा, जडत्वाचे 3 प्रकार आहे, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व आणि विरामावस्थेचे जडत्व. तर बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला झटका बसतो, हे उदाहरण कोणत्या जडत्वाचे प्रकार आहे म्हणत आहे? तर पहा, याचं उत्तर आहे विरामावस्थेचे जडत्व. कशाचं उदाहरण आहे हे किंवा प्रकार आहे? विरामावस्थेचे जडत्व. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, CGSचे पूर्णरूप काय आहे? तर विज्ञानावरचे प्रश्न आहे हा. CGSचे पूर्णरूप काय आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिला आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बी. CGSचे पूर्णरूप आहे सेंटीमीटर ग्राम सेकंद. काय आहे? सेंटीमीटर ग्राम सेकंद. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्य हे संज्ञा सर्वप्रथम रॉबर्ट बाईल या शास्त्रज्ञांनी कोणत्या वर्षी मांडली? तर पहा, मूलद्रव्य हे संज्ञा कोणी मांडली? तर रॉबर्ट बाईलनी. कोणी? रॉबर्ट बाईलनी मांडली. तर या शास्त्रज्ञांनी कोणत्या वर्षी मांडली असे विचारले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 1961. कधी मांडली? 1961 या साली मांडली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होते कारण विचारले आहे. तर डांबराची गोळी कशामुळे कमी होते किंवा डांबराची गोळी आकार काही दिवसांनी कमी होते कारण की? पहा, याचं उत्तर आहे सल्फरवनमुळे. कशामुळे? प्रोनाऊन्सिएशनसाठी कशामुळे? सल्फरवनमुळे, म्हणजे ऑप्शन सी येणार आपला, याच्यामुळे कमी होते. तर पहा, काय म्हणतात त्याला? ज्यावेळी स्थायीरूप पदार्थाचे रूपांतर थेट वायुरूप होते त्यास आपण सल्फरवन असे म्हणतो. म्हणजे डांबराच्या गोळीचा आकार काही दिवसांनी कमी होते कारण की सल्फरवनमुळे कमी होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कोणत्या कलमामध्ये केली आहे? कलम 153. कोणत्या कलमामध्ये? प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? कलम 153 मध्ये केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्रीची नियुक्ती कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा, इथं नियुक्ती विचारली आहे. मुख्यमंत्रीची नियुक्ती कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा, कोणत्या कलमामध्ये दिली आहे? पहा, याचं उत्तर आहे कलम 164. कशामध्ये? कलम 164 मध्ये मुख्यमंत्रीची नियुक्ती दिली आहे. कलम 164 मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आली आहे? तर पहा, कोणत्या कलमानुसार महाधिवक्ताची या पदाची तरतूद करण्यात आली आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे 165 बी. 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 165 नुसार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मान्यता देण्यात आली आहे? तर पहा, कोकणी, मणिपुरी व नेपाळी या भाषांना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मान्यता देण्यात आली आहे? तर पहा, 1992च्या 71वी घटनादुरुस्ती कायदा. कोणती? 71वी घटनादुरुस्ती कायदा 1992. कोकणी, मणिपुरी व नेपाळी या भाषांना कोणत्या घटनादुरुस्ती मान्यता मिळाली आहे? तर 71वी घटनादुरुस्ती कायदा 1992 नुसार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार राज्य भाषेसाठी आयोग व संसदीय समिती स्थापन करण्याविषयी तरतुदी आहे? तर पहा, कोणत्या कलमानुसार राज्य भाषेसाठी आयोग
व संसदीय समिती स्थापन करण्याविषयी तरतूद करण्यात आली आहे? तर पहा याचं उत्तर आहे 344. कलम 344 नुसार राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समिती स्थापन करण्याविषयी तरतुदी कलम 144 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? खालील काय ऑप्शन दिले आहे तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा. तर पहा, कलम 324. कलम 324 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाची तरतूद कलम 324 मध्ये केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये संघ लोकसेवा आयोगाची रचना कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, संघ लोकसेवा आयोगाची रचना कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा, कलम 315. कोणतं? कलम 315 मध्ये संघ लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहा, उंटाला आहे तांडा, म्हणजे हे समूहदर्शक नाव आहे. तर पहा, उंटला आपण उंटाचा जे समूह असतो त्याला आपण तांडा म्हणतो. तर फुलझाडांचा काय असे विचारले आहे प्रश्न. तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे ताटवा. फुलझाडांचा ताटवा असतो, समूहाला ताटवा असे म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आणि हे शेवटचा प्रश्न आहे, शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर पहा, शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? शब्द लावणे म्हणजे दोष देणे. काय? दोष देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.